नमस्कार मंडळी. तर आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवतोय जो पटकन आणि झटपट बनवून तयार होतो. तो म्हणजे सुजी बॉल्स. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी असे हे बॉल्स तयार होतात. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी ते बारीक रवा असतो तो घेतला आहे, म्हणजे लाडवाचा रवा असतो ना, तो एकदम बारीक 0 नंबरचा 1 कप भरून घेतला आहे. या नाश्त्यासाठी मोठा रवा वापरायचा नाही, नाही तर तो एकदम परफेक्ट असा बनत नाही. आता एक पॅन घेतलेला आहे मी आणि ह्याच्यामध्ये आता 1.5 कप पाणी घेणार आहे, कारण आपण 1 कप सुजी घेतले म्हणजे रवा घेतला आहे, त्यासाठी 1.5 कप आपल्याला पाणी घ्यायचं. हे परफेक्ट रेशो आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये जो आपण रवा मापून ठेवला होता ना, तो घालायचा आहे. रवा घातल्यानंतर लगेचच त्याच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात, त्यामुळे गॅस एकदम लोवरती ठेवायचा आणि मग ही प्रोसेस करायची. छान असं पाण्यामध्ये रवा आहे तो मिक्स करून घ्यायचा. शक्य होईल तितके कमीत कमी गुठळ्या कशा होतील हे ट्राय करायचं, पण बारीक सारीक गुठळ्या झाला तरी काय प्रॉब्लेम नाही. नंतर आपण याला मळून घेणार आहोत. व्यवस्थित असं छान पाणी आहे ते रव्याने ॲब्झॉर्ब करेपर्यंत त्याला असं छान मिक्स करत राहायचं आहे. एकसारखं असं सुकं सुकं बॅटर झालं, 1-2दा आपल्याला असं परतून घ्यायचं आहे गॅसवरती, म्हणजे हलकं त्याचा कच्चेपणा आहे तो मोडला पाहिजे. पूर्ण इथे शिजवायला पाहिजे असं काही नाही. नंतर आपण याला स्टीम करणार आहोत. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटाची वाफ द्यायची, म्हणजे रवा आहे तो फुलून असा तयार होतो आणि सॉफ्ट तयार होतो. त्यामुळे आता एक मोठं ताट किंवा परात घ्यायची आणि त्याच्या खाली आपल्याला सरफेसला पूर्ण ऑइल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तो स्टिकी असा रवा असतो तो असा ताटाला किंवा कोणत्याही सरफेसला चिटकू दे नको, म्हणून आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे. आणि 15 मिनटं झाली होती. आता हा सगळा रवा आहे तो मी त्या परातीमध्ये काढते. परातीमध्ये असाच न ठेवता कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने त्याला असं विस्कटून ठेवायचं, म्हणजे त्यातील वाफ जायला मदत होते आणि लवकर तो गार होतो, कारण आपल्याला मळून घ्यायचं आहे. हाताला सोसेल इतपत तो थंड झाला की आपल्याला लगेचच याला मळायला घ्यायचं आहे. तर मळताना आपल्याला हाताला सुद्धा ऑइल लावून घ्यायचं आहे, कारण खूप चिकट असतो हा रवा. तसंच जर मळायला गेलं तर तो व्यवस्थित मळला जात नाही, म्हणून हलकंसर तेल लावायचं हाताला आणि व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे अगदी आपण चपातीचं भाकरीचं पीठ मळतो ना तसं. मळताना आपल्या हाताला छोट्या छोट्या गुठळ्या जाणवतात, कारण त्या रव्यामध्ये तयार होतातच. त्यामुळे आपल्याला त्या मोडत मोडत हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. कोणतीही गुठळी तशीच ठेवायची नाही, नाही तर मग ती शिजली जात नाही आणि खाताना बरी लागत नाही. त्यामुळे गुठळ्या मोडत एकसारखं असं स्मूथली याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मळून झालं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जेवढे गोळे तुम्हाला हवेत ना तितके लहान मोठे तुम्ही करू शकता, पण क्रॅक फ्री असे एकदम स्मूथ तयार करून घ्यायचे, मगच ते असे स्पॉन्जी तयार होतात. नाहीतर क्रॅक गेले तर ते दिसतानाही छान दिसत नाहीत आणि असे स्टीम केल्यानंतर ते क्रॅक आहेत ते मोठे होतात. त्यामुळे आपल्याला क्रॅक फ्री असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि मेन म्हणजे कोणताही आकार तुम्ही लहान मोठा ठेवू शकता, पण सगळे गोळे एका आकाराचे करून घ्यायचे, म्हणजे नाश्ता दिसताना खूप छान दिसतो. बघू शकता बऱ्यापैकी सगळे गोळे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे. गॅसवरती मी मोदक पात्र ठेवलं आहे आणि खाली तांब्याभर पाणी घालायचं आहे. तुमच्याकडे जे पण स्टीमचं भांडं असेल ते तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारची चाळण आपल्याकडे असतेच. ही नसली तरी पुरण काढायचं म्हणजे पुरण गाळायची जी चाळण असते ना, ती जरी वापरलात तरी चालेल, पण चाळणीला खाली व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे गोळे आहेत ते तिला चिटकून राहत नाहीत. आणि आता हे सगळे गोळे आपल्याला त्या चाळणीवरती व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि झाकण लावून याला 15 मिनटं आपल्याला उकडून घ्यायचं आहे, कारण जो पण कच्चेपणा ह्या रव्यामध्ये उरलेला असतो ना तो इथे निघून जातो आणि मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असे तयार होतात. आणि उकडून झाल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेलच. जे गोळे असतात ते आकाराने मोठे होतात आणि मस्त सॉफ्ट होतात. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आकाराने ते मोठे झालेत, म्हणजे छान असे ते शिजले गेलेत. आता आपल्याला कोणत्याही चमच्याच्या चिमट्याच्या साहाय्याने याला काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने काढायचं, कारण गरम असताना ते खूप असे चिकट चिकट असतात. एकदा का हलकी वाफ गेली की मस्त ते तयार होतात. तर एका प्लेटमध्ये ते मी बाजूला ठेवलं आहे. आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायचं आहे, म्हणजे आणि टेस्टी होतात ते. आता एक मोठी कढई घेतली, अशी खोलगट कढई घ्यायची, म्हणजे गोळे आहेत ते परतायला मदत होते. आणि चमचाभरच तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी मोहरी टाकले. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं 1 चमचाभर. 1 चमचा पांढरे तीळ आहेत ते आवर्जून घाला, याच्यामध्ये खूप छान लागतात. आणि 2 पिंचसारखं हिंग, खूप सारा कढीपत्ता आणि इथे मी तिखट घातलेलं आहे, म्हणजे नॉर्मल मिरची पावडर असते ना ती 2 चमचे घातले. तुम्हाला हवं तर 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा सांबार मसाला घातलात तरी चालेल, त्याने सुद्धा टेस्ट आहे ती खूप छान होते.
आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार वरून मीठ टाकायचं. आपण रवा शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे फोडणीच्या अकॉर्डिंग आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट फोडणीमध्ये परतून घ्यायचं, म्हणजे फोडणी आहे ती आतपर्यंत हलकीशी मुरते आणि चवीला बॉल्स आहेत ते खूप छान लागतात. आता लास्टला आपल्याला याच्यावरती बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि आपला नाश्ता आहे तो बनून तयार झालेला आहे. अगदी मस्त लागतो आणि पटकन तयार होतो. तुम्ही बघू शकता तो किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे. याला तुम्ही कोणत्याही ग्रीन चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. मी ते टोमॅटो सॉससोबत सर्व केला आहे. खूप छान लागतो चवीला. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू. बाय बाय.